मेकॅनिकल इंजिनिअरिंग निवडताना तुम्ही जसं सांगितलं की तो प्लॅन बी म्हणूनच मी हे केलं होतं, पण तरी काय असतं की एक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना 4 वर्षाचं ड्युरेशन असतं आणि मधल्या काळामध्ये असंही वाटू शकतं का काही कधी कधी की बाबा रे मी जरी अधिकारी व्हायचं माझं ठरलं होतं, पण आता इंजिनिअरिंगच्याही ह्या संधी आहेत, तर असं कुठं मन विचलित झालं नाही का? अजिबातच नाही. 4 वर्षांची डिग्री करताना फुल ऑन एन्जॉयमेंट केली. कारण माहित होतं डिग्रीचं जे काही लेक्चर्स असतील ते करावेच लागतात आणि जास्त काय वेळ भेटत नव्हता अभ्यासाला. मग ठरलं होतं, पण मी म्हटलं नंतर डिग्री झाल्यानंतर आपण अभ्यास करू शकतो. मग 4 वर्ष डिग्रीचा अभ्यास केला. त्याच्यात चांगले मार्क्स येत होते आणि ते जे काही आहेत मेकॅनिकलचं सगळं काही समजत होतं, मार्क्स चांगले येत होते, पण इंटरेस्ट पण होता त्याच्यामध्ये. पण एक गोष्ट अशी होती ना की मी विचार केला ना की जर आपण लाईफ टाईम फील्डमध्ये जॉब करायचा तर ते आतून गट फिलिंग आलं होतं की आपण याच्यात आयुष्य काढू शकतो. मग तेवढं माझं ठरलं होतं की आपल्याला कंपनीमध्ये कुठे जॉब करायचा नाही आणि आधीपासून तर वाटत होतं की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपल्याला जायचंय. मग ते 2 गोष्टी माझ्या क्लिअर होत्या. फोकस होता तुम्ही.